संत महापुरुष जे असतात ते देवाकडे काय मागत असतात, तर ते देवाकडं निस्वार्थ भक्ती आणि प्रेम मागत असतात. एक दिवस गोष्ट अशी घडली की दक्षिणेश्वरीला स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांकडे आले. कुणाकडे आले? रामकृष्ण परमहंसांकडे आले. आपण रामकृष्ण परमहंसांकडे ते विवेकानंद आले आणि म्हणाले, मला काली मातेला भेटायचं. कुणाला भेटायचंय? काली मातेला मला भेटायचंय. रामकृष्ण परमहंसांशी साक्षात काली माता बोलायची. कोण बोलायचं? काली माता बोलायच्या. आणि रामकृष्ण परमहंसांनी काली मातेला आव्हान केलं आणि आव्हान केल्यानंतर काली माता आल्या. काली माता आल्यानंतर नरेंद्र मंदिरामध्ये गेले. मंदिरामध्ये गेले आणि देवीचं ते रूप पाहिलं. देवीचं रूप पाहिलं आणि देवीचं रूप पाहिल्यानंतर डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. अश्रू व्हायला लागले. हात सोडले आणि देवीला सांगितलं, मला शुद्ध ज्ञान दे, शुद्ध भक्ती दे, शुद्ध वैराग्य दे. काय मागितलं? मला शुद्ध ज्ञान दे, शुद्ध भक्ती दे, शुद्ध वैराग्य दे. बाहेर आले. बाहेर आल्यानंतर परमहंसांनी विचारलं, मागितलं का म्हणे देवीकडं? म्हणे हो मागितलं. म्हणे काय मागितलं? मला शुद्ध ज्ञान दे, मला शुद्ध भक्ती दे, मला शुद्ध वैराग्य दे. म्हणे नरेंद्र, घरामध्ये आर्थिक अडचणी आहे, घरामध्ये आजारपण आहे आणि देवाकडे काय मागितलं? तर मला शुद्ध ज्ञान दे, शुद्ध भक्ती दे, शुद्ध वैराग्य दे. नरेंद्रने सांगितलं, चूक झाली, पुन्हा एकदा बोलवता का? काय सांगितलं? चूक झाली, पुन्हा एकदा बोलवता का? असं म्हटल्यानंतर रामकृष्ण परमहंसांनी पुन्हा देवीला आव्हान केलं. काली माता समोर प्रकट झाल्या आणि प्रकट झाल्यानंतर विवेकानंद आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा तीच स्थिती. काली माता उभ्या राहिल्या, हात जोडले, डोळ्यातून घळघळा अश्रू व्हायला लागले आणि पुन्हा तीच मागणी केली. काय? मला शुद्ध ज्ञान दे, शुद्ध भक्ती दे आणि शुद्ध वैराग्य दे. ही मागणी करून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर रामकृष्ण परमहंसांनी पुन्हा विचारलं, मागितलं देवीकडं? म्हणे हो मागितलं. काय मागितलं? म्हणे शुद्ध ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे. त्यावेळेला रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं, तुझा जन्म हा संसारिक गोष्टींच्या मागणीसाठी नाही, तर तुझा जन्म हा धर्माच्या कामाकरता. काय? तुझा जन्म कशासाठी आहे? धर्माच्या कामाकरता. आणि पुढे त्या नरेंद्रचे स्वामी विवेकानंद अगदी अमेरिकेच्या शिकागो धर्म परिषदेपर्यंत कसे गेले आपल्या सर्वांना इतिहास विदित आहे. संतांच्या मागण्या देवाकडे ज्या असतात त्या प्रपंचाच्या नसतात. काय असतात? त्या प्रपंचाच्या नसतात, त्या परमार्थाच्या असतात. आणि तुकाराम महाराजांनी काय मागितलं? हेची दान देगा देवा, तुझा विसरण भावा. काय